नमस्कार. मॅनेजमेंट अकाउंटिंग या विषयावरील व्हिडिओ ट्युटोरियल सीरीजमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण बजेटरी कंट्रोल म्हणजे काय, बजेटरी कंट्रोलचे उद्दिष्टे, फायदे व मर्यादा पाहणार आहोत. आधीच्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण बजेट म्हणजे काय हे समजून घेतले. मित्रांनो, बजेट हा एक डॉक्युमेंट आहे किंवा त्यास विवरण असे सुद्धा म्हटले जाते. व्यावसायिक संस्था आपली अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हे अंदाजपत्रकीय विवरण तयार करत असतात. फक्त विवरण तयार करून व्यावसायिक संस्थांची उद्दिष्टे साध्य केली जाऊ शकत नाहीत. अंदाजपत्रक तयार करणे हा नियोजनाचाच एक भाग आहे, एक व्हिजन डॉक्युमेंट आहे. व्यावसायिक संस्थेची अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचा तो एक रोडमॅप आहे. एकंदरीतच अंदाजपत्रक तयार करून त्यानुसार व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यावसायिक संस्था ज्या प्रक्रियेचा अवलंब करतात त्या प्रक्रियेलाच अंदाजपत्रकीय नियंत्रण असे म्हटले जाऊ शकते. व्यावसायिक संस्था अंदाजपत्रकीय नियंत्रणाच्या माध्यमातून आपल्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवत असतात. अंदाजपत्रकीय नियंत्रणामुळे व्यावसायिक संस्थांना आपल्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच उत्पादनाचे नियोजन, प्रशासकीय नियंत्रण, विक्री, नियोजन, किंमत निश्चिती, विविध विभागात समन्वय साधणे असेल, संसाधनांचा पर्याप्त वापर व एकूणच व्यावसायिक संस्थांचे योग्य परिचालन करण्यास मदत मिळत असते. आता आपण ICMA लंडन यांनी बजेटरी कंट्रोलची जी व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या पाहूया. ICMA लंडन यांच्या मते अंदाजपत्रकीय नियंत्रणाची व्याख्या पुढील प्रमाणे आहे. अंदाजपत्रकीय नियंत्रण म्हणजे व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्याच्या उद्देशाने धोरणात्मक जबाबदाऱ्या निश्चित करून अंदाजपत्रक तयार करणे व सतत वास्तविक निष्कर्षाची तुलना अंदाजपत्रकीय निष्कर्षाशी करणे, धोरणात्मक उद्दिष्टे वैयक्तिक कृतीद्वारे सुरक्षित करणे किंवा त्यांच्या पुनरावलोकनासाठी आधार प्रदान करणे होय. बजेटरी कंट्रोलची ही व्याख्या पाहिल्यानंतर बजेटरी कंट्रोलची वैशिष्ट्ये आपण पुढील प्रमाणे पाहूयात. विभागीय अंदाजपत्रके किंवा कार्यात्मक अंदाजपत्रकाच्या माध्यमातून खर्चावर नियंत्रण ठेवण्याची ही एक प्रक्रिया आहे. यानंतर दुसरे वैशिष्ट्य आहे विभागीय अंदाजपत्रके तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे व्यावसायिक संस्थांचे योग्य नियोजन व नियंत्रण करण्यास मदत होते. पुढील वैशिष्ट्य आहे विभागाच्या आपापसातील योग्य समन्वयामुळे प्रशासकीय नियंत्रणास मदत होत असते. त्याचबरोबर अंदाजपत्रकीय नियंत्रणामुळे व्यवस्थापनाला नियोजन, नियंत्रण, निर्णय घेणे यासारखे विविध कार्यक्षम व परिणामकारकरित्या पार पाडण्यासाठी ही कार्य पार पाडण्यासाठी बजेटरी कंट्रोल किंवा अंदाजपत्रकीय नियंत्रणाची मदत होत असते. पुढील वैशिष्ट्य आहे अंदाजपत्रकीय नियंत्रणामुळे व्यवस्थापनाबरोबरच इतर कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढून संघभावना व आपापसात सहकार्याची भावना वाढीस लागते. अंदाजपत्रकीय नियंत्रणाच्या माध्यमातून व्यावसायिक संस्थेचे नियोजन, उद्दिष्टे, कृती आराखडा, धोरणे व प्रक्रिया इत्यादी बाबींची माहिती मिळते. अंदाजपत्रकीय नियंत्रण व्यवस्थापनाला उपलब्ध वेगवेगळ्या पर्यायांचे मूल्यमापन करून योग्य निर्णय घेण्यास मदत करते. व शेवटी महत्त्वाचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अंदाजपत्रकीय नियंत्रणामुळे वास्तविक कामगिरीची अंदाजपत्रकीय कामगिरीशी तुलना करणे शक्य होते, की ज्याला आपण कंपेअरिंग ॲक्च्युअल रिझल्ट्स विथ बजेटेड रिझल्ट्स असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. आणि यामुळे त्या ठिकाणी ॲक्च्युअल रिझल्ट्स आणि बजेटरी रिझल्ट्समध्ये काही कमतरता असेल, काही व्हरायन्स असेल तर त्यावर योग्य वेळीच निर्णय घेणे त्या ठिकाणी शक्य होते. आता अंदाजपत्रकीय नियंत्रणाची उद्दिष्टे आपण पाहूया. अंदाजपत्रकीय नियंत्रणाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे असलेले आपल्याला दिसून येतात. पहिली उद्दिष्ट आहे अंदाजपत्रकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यवस्थापनाला कार्यक्षम व परिणामकारक नियोजनास बजेटरी कंट्रोल मदत करते. पुढील उद्दिष्टे आहे विविध विभागातील कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी बजेटरी कंट्रोल
हे व्यवस्थापनाला मदत करत असते. विविध विभागात समन्वय प्रस्थापित करून व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करणे हे बजेटरी कंट्रोलमुळे शक्य होते. त्याचबरोबर वास्तविक कामगिरीची अंदाजपत्रकीय कामगिरीशी तुलना करणे सुद्धा बजेटरी कंट्रोलच्या या प्रोसेसमुळे त्या ठिकाणी शक्य होते. अंदाजपत्रक माहिती पुस्तिका तयार करण्यासाठी संस्थेची उद्दिष्टे, नियोजन, कार्यपद्धती, प्रक्रिया इत्यादी बाबतची माहिती बजेटरी कंट्रोलची ही जी प्रोसेस आहे ती व्यवस्थापनाला पुरवत असते. व्यावसायिक संस्थेत संसाधनांचा योग्य पर्याप्त वापर होत आहे किंवा नाही, ओके, इफिशियंट युटिलायझेशन होत आहे किंवा नाही याबाबतची खात्री व्यवस्थापनाला बजेटरी कंट्रोलिंग प्रोसेसच्या माध्यमातून होत असते. संस्थेतील वेगवेगळ्या विभागांना योग्य त्या प्रमाणात भांडवली वित्तपुरवठा करण्यास बजेटरी कंट्रोलिंग प्रोसेसची मदत होत असते, की ज्या माध्यमातून अति भांडवलीकरण किंवा अल्प भांडवलीकरणाचा प्रश्न योग्य किंवा वेळीच सोडवण्यास व्यवस्थापनाला मदत होत असते. आता अंदाजपत्रकीय नियंत्रणाचे निवडक फायदे आपण त्या ठिकाणी पाहूयात. पहिला जो बेनिफिट आहे तो आहे अंदाजपत्रकीय नियंत्रण प्रक्रिया व्यावसायिक संस्थेतील वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय प्रस्थापित करून व्यावसायिक कार्य परिणामकारक व कार्यक्षम पद्धतीने पूर्ण करण्यास व्यवस्थापनास मदत करते. पुढील फायदा आहे अंदाजपत्रकीय नियंत्रणामुळे संसाधनांचे योग्य वाटप होऊन, योग्य नियोजन होऊन, पर्याप्त वापर होऊन संसाधनांचा होणारा जो अपव्यय आहे तो त्या ठिकाणी टाळला जातो. अंदाजपत्रकीय नियंत्रण हे एक मोजपट्टी सारखे कार्य करते, की ज्याला आपण यार्डस्टिक असं म्हणतो, की ज्यामध्ये व्यावसायिक संस्थेच्या वास्तविक कामगिरीची तुलना ही अंदाजपत्रकीय कामगिरीशी केली जाते व काही तफावत असल्यास योग्य तो निर्णय व्यवस्थापन त्वरित घेत असते. अंदाजपत्रकीय नियंत्रण प्रक्रिया ही व्यवस्थापनाला व्यावसायिक कामकाजामध्ये कार्यक्षम व परिणामकारक पद्धतीने कार्य करण्यास एक व्यवस्थापन तंत्र म्हणून मदत करते. पुढील बेनिफिट आहे बजेटरी कंट्रोलिंग प्रोसेसमुळे उत्पादन कार्यात होणारे जे हंगामी बदल आहेत व त्यांची तीव्रता ही वेगवेगळ्या विभागात अंदाजपत्रकीय नियंत्रणाच्या माध्यमातून समन्वय प्रस्थापित करून कमी करण्याचा प्रयत्न व्यवस्थापन करत असते. बजेटरी कंट्रोलच्या माध्यमातून व्यवस्थापनाला योग्य त्या प्रॉडक्ट मिक्सची, मार्केटिंग मिक्सची व प्रमोशन मिक्सची निवड करणे शक्य होत असते, ज्यामुळे उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर करणे व्यवस्थापनाला शक्य होते. आणि शेवटचा बेनिफिट आहे बजेटरी कंट्रोलिंग प्रोसेसमुळे उत्पादकता वाढून कर्मचाऱ्यांना योग्य मजुरी, योग्य वेतन व लाभ मिळतात. यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढून व्यावसायिक संस्थेची एकंदरीत कार्यक्षमता वाढीस लागते. पुढील स्लाइड्स मध्ये आपण बजेटरी कंट्रोल प्रोसेसच्या त्या ठिकाणी मर्यादा पाहूया. बजेटरी कंट्रोलिंग प्रोसेसचे फायदे आपण या आधीच्या स्लाइड्स मध्ये पाहिले. या स्लाइड मध्ये आपण बजेटरी कंट्रोलिंग प्रोसेसच्या काही मर्यादा आहेत, त्या मर्यादा कोणकोणत्या आहेत हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊया. पहिली मर्यादा जी आहे ती आहे बजेटरी कंट्रोल एक व्यवस्थापनाचे तंत्र आहे, ते व्यवस्थापनाला पर्याय ठरू शकत नाही. म्हणून ही एक मर्यादा प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. बजेटरी कंट्रोल प्रोसेस ही स्वतःहून त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकत नाही. ही एक तंत्र आहे की ज्याचा वापर मॅनेजमेंट व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी परिणामकारक पद्धतीने करत असते. पुढील मर्यादा आहे बजेटरी कंट्रोलिंग प्रोसेसमुळे कार्यक्षम एम्प्लॉई व अकार्यक्षम एम्प्लॉई यांची ओळख होण्यास मदत होते. आणि जे अकार्यक्षम एम्प्लॉई आहेत यांच्यावरती वेळीच त्या ठिकाणी पायबंद घालून किंवा वेळीच त्यांना मार्गदर्शन करून, मोटिवेट करून संभाव्य नुकसान व्यवस्थापन टाळण्यासाठी प्रयत्न करत असते. पुढील जी मर्यादा आहे ती आहे बजेटरी कंट्रोल या प्रक्रियेचे यश हे सामूहिक यश आहे. हे कुणा एका कर्मचाऱ्याचे किंवा व्यवस्थापनाचे यश नसून हे कलेक्टिव्ह किंवा सामूहिक यश आहे, की ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना निर्माण होते. परंतु सामूहिकरित्या जर त्या ठिकाणी कर्मचारी असतील किंवा व्यवस्थापन असेल यांनी जर सामूहिकरित्या कार्य केले नाही तर व्यवस्थापकीय
प्रक्रियेचे अपयश त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो किंवा बजेटरी कंट्रोलिंग प्रोसेसचे हे एक अपयश ठरत असते. म्हणून संघभावना निर्माण झाल्याशिवाय, एक टीम स्पिरिट निर्माण झाल्याशिवाय बजेटरी कंट्रोल प्रोसेस ही व्यवस्थितपणे किंवा परिणामकारकपणे कार्य करताना आपल्याला त्या ठिकाणी आढळत नाही. त्यामुळे हे एक त्या ठिकाणी व्यवस्थापकीय प्रक्रियेची किंवा बजेटरी कंट्रोलिंग प्रोसेसची मर्यादा आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. पुढील मर्यादा आहे, बजेटरी कंट्रोलची ही जी प्रक्रिया आहे ही परिणामकारकपणे पार पाडण्याकरिता कर्मचाऱ्यांमध्ये बजेटिंग स्किल असणे आवश्यक असते. कर्मचाऱ्यांमध्ये किंवा व्यवस्थापनामध्ये किंवा जे व्यवस्थापक असतात त्यांच्यामध्ये बजेटिंग स्किल असणे आवश्यक असते. नवीन कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थापनाने ही अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरू शकते. जर अशी अपेक्षा ठेवली तर त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे याचा एकंदरीत परिणाम व्यावसायिक संस्थेच्या परिणामकारकतेवरती किंवा कार्यक्षमतेवरती होऊ शकतो. पुढील जी मर्यादा आहे ती आहे, बजेटरी कंट्रोलची ही जी प्रक्रिया आहे ही कितीही परिणामकारकपणे राबवली तरी सुद्धा इन्फ्लेशनरी प्रेशरमुळे व बदलत्या व्यावसायिक किंवा औद्योगिक धोरणांमुळे अपेक्षित उद्दिष्टे, बजेटरी कंट्रोल प्रोसेसची अपेक्षित उद्दिष्टे साध्य होतीलच याची गॅरंटी किंवा याची हमी देता येत. पुढील मर्यादा आहे, बजेटरी कंट्रोलिंगच्या या प्रक्रियेमध्ये वरच्या पातळीवरील कर्मचाऱ्याने त्याच्या अधिकाराखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून जास्तीच्या कामगिरीची अपेक्षा केल्यास इतर गुंतागुंतीच्या मानवी समस्या, ह्युमन प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात आणि याचा एक निगेटिव्ह किंवा वाईट परिणाम व्यावसायिक संस्थेच्या कार्यक्षमतेवरती होऊ शकतो. एकंदरीतच बजेटरी कंट्रोलच्या या प्रक्रियेमध्ये वरील मर्यादा असल्या तरी व्यवस्थापनाला व्यावसायिक उद्दिष्टे परिणामकारकरित्या साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून एकूणच ही प्रक्रिया जास्त लाभदायक आहे असे म्हणायला त्या ठिकाणी हरकत नाही. या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण येथेच थांबूया. या विषयावरील नवीन व्हिडिओ ट्युटोरियलच्या नोटिफिकेशनसाठी आपण माझ्या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावे. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.